ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। अंबाजोगाई तालुक्यात पाहिलं तर 8 दिवसापूर्वी मोठी पावसाची अतिवृष्टी झाली होती। त्यामुळे पाहिलं तर मोठे शेतकऱ्याच्या शेतामध्ये तळ्याचं स्वरूप आलं होतं। मी आहे आपल्याला 8 दिवस उलटून गेले तर अजूनही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाहिलं तर गुडघे पाणी साचलेलं आहे। मी आहे अंबाजोगाई तालुक्यातील पूस शिवारामध्ये आहे। या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी पाहिलं तर शेतकऱ्यांनी कापसाची शेती केली होती, कापूस असेल, सोयाबीन असेल। या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अजूनही 8 दिवस उलटून गेले तरी या ठिकाणी पाहिलं तर गुडघे पाणी या ठिकाणी पाहिलं तर शेतामध्ये साचलेलं आहे। या ठिकाणी पाहिलं तर सोयाबीन आहे, सोयाबीनचं पीक पाहिलं तर या ठिकाणी याची संपूर्ण आता उंची जे खुटलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी काहीच शेतकरी उत्पादन निघणार नाही। त्यामुळे शेतकरी राजा हौल झालेला आहे। तात्काळ या ठिकाणी पाहिलं अजूनही शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाहीत। त्यामुळे आता आपण या शेतकरी समाजाला काय सांगाल, आपण हे शेतामध्ये सोयाबीनचं पीक लावलं होतं, काय परिस्थिती सध्या पाहिलं सर? 8 दिवस झालं सर, पाऊस पडून गेलेला आहे, त्याच्यामुळे सगळं पाणी झालेलं आहे। पाणी पडल्यामुळे सगळे सोयाबीन पूर्ण पाण्यात गेलेलं आहे, त्याच्यामुळे ह्याला काहीच लागलेलं नाही। पहा, हे सोयाबीनला काहीच नाही झालं। या ठिकाणी पाहिजे तर पंचनामे झाले त्याचे नाही झाले पंचनामे। पाठीमागं पाऊस पडून गेलेला आहे, त्याच्यामुळे पंचनामे झाले, कुणी आलं नाही, तलाठी आलं नाही। एकीकडे पाहिलं सरकार सांगते की शेतकऱ्याच्या 8 दिवसामध्ये पंचनामे केले जाते, आता 8 दिवस उलटून गेले तर अजूनही आपले पंचनामे झाले नाही झाले, पंचनामे नाही झाले। किती नुकसान आहे तुमचं? आता पण किती खर्च आला त्याला खर्च कमी 30-40 हजार रुपये आलेला आहे। उत्पन्न किती निघण्याची शक्यता होती? उत्पन्न काय 0-0च आहे। इकडं पाहिलं तर काय सगळं पाणीच आहे शहरामध्ये। आता काय सांगाल, काय तुमच्या शेतामध्ये तुम्ही लावलं होतं याविषयी? सोयाबीन काय परिस्थिती सध्या पाहिलं तर? काय पूर्णच गेलं, काहीच नाही त्याला, आता 0%। एकीकडे सोयाबीन पाहिलं तर सरकारला 40 ते 42 रुपये सोयाबीनला भाव मिळतोय। काहीच नाही, शून्य। मालच नाही तर भावाचं काय? मालच होणार नाही ह्याला, काहीच आलं नाही ह्याला तर भावाचं काय? कृषी मंत्री सांगितलं की 8 दिवसापूर्वी 8 दिवसानंतर आपल्या 8 दिवसात सगळे पंचनामे केले जातील। पंचनामे झालं तुमच्या शेतात? नाही आले नाही, आणखीन कोणी पंचनाम्याला कोणी आले नाहीत। आता पहिले 8 दिवस उलटून गेले तर पावसामध्ये अजून पाहिजे शेतामध्ये गुडघे पाणी साचलेले। काय करणार? शासन आलंच नाही, शासन दरबारी कुणी यायला तयार नाही। आता काय मागणी असेल सरकार तुमची? नुकसान भरपाई द्यावी, पंचनामे करावे, शेतीचे जे शेतकऱ्याचं नुकसान झाले ती नुकसान भरपाई द्यावी। तर हे होते शेतकरी, त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी सरकारने या ठिकाणी तात्काळ यावं, पंचनामा करावा आणि योग्य ती मोबदला देण्यात यावी अशी मागणी ते शेतकरी राजा करत आहे। कॅमेरा पर्सन विकास स्वागत, मी संभाजी मुंडे, अंबाजोगाई, बीड। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।